सो गाईज इट्स डे 3 ऑफ MSCET पेपर. तर आम्ही सिम्बायसिसला आलो आहे. पण तो अक्षदा आहे. तो अक्षदा वॉज अ पेपर. फिजिक्स वॉज इझी बट केमिस्ट्री अँड मॅथ्स वॉज टफ. फिजिक्स वॉज इझी, केमिस्ट्री मॅथ्स. खूप लेंदी होता असं. हां, प्रिपरेशन कुठनं केली होती? कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र हो ऑनलाईन बॅचमध्ये. हो CET थ्रू. म्हणजे मी CETचे लेक्चर्स अटेंड केलेले ना स्टार्टिंगचे. मग ते मला छान वाटलेलं. टीचर कुठलं चांगला वाटला? नाव आठवतं टीचर? पेपरच सध्या. अप्रोक्स किती मार्क येईल पेपरमध्ये? आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम 90 to 100. 90 to 100 मार्क्स आहे. सो जे मुलांचे पेपर बाकी आहे, ठीक आहे, त्यांना काय तू टिप्स देशील की काय केलं पाहिजे? काही नाही, फक्त टाईम मॅनेज करा. कारण माझं कसं झालेलं, मी फिजिक्स मला येत होतं सो मी त्याच्यामध्येच मोस्ट टाईम घालवला आणि केमिस्ट्री मला नाही भेटलं. मग ते असंच ठोकावं लागलं. आणि मॅथ्स खूप लेंदी आहे. मग कन्सेप्ट बेसिस असतं तेच नाही, पण सगळंच करा सगळंच. हां, कारण की फक्त बेसिक कन्सेप्ट्सवरती नाही आहेत, खूप थिअरॉटिकली लाईक खूप डीपमध्ये क्वेश्चन्स PYQs रिपीट झाले होते? नाही. म्हणजे पॅटर्न लाईक झालं होतं फिजिक्समध्ये तरी, बट मॅथ्समध्ये नाही. मॅथ्स खूप वेगळाच होतं एकदम. तू मॉक टेस्ट दिली होती? हो, किती मॉक टेस्ट दिला आतापर्यंत? 3-4 दिल्या होत्या. मॉक टेस्टचा फायदा झाला तुला? मॉक टेस्टचा फायदा झाला तुला? ॲटलिस्ट क्वेश्चन्स अटेम्प्ट करता आले की समजले तरी कसे असतात वगैरे तसे झाले. ऑल द बेस्ट.